ये इस वक्त दो दिग्गज खिलाड़ी, एक गावदेवी गावठान से बिलोंग करता है, सती स्मृति गावदेवी गावठान की ओर से आइकॉन है, तो दूसरा आप देख सकते हैं जहां पर मंगेश स्पोर्ट्स कार के ऊपर टीम की ओर से आप खेलने के लिए तैयार होंगे। चला 40+ मास्टर याच्यानंतर बघा मॅच असेल ओवले 40+ म्हणजे घरच्या मैदानावरती ते आपल्याला पाहायला मिळतील आणि मेडिटेक का टीम 40+ यांना विनंती असेल आपण देखील टॉस करण्यासाठी यावं। ही पहिली अनाउन्समेंट तुमच्यासाठी असेल। 40+ मास्टर याच्यानंतर 3 मॅचेस असतील, मेडिटेक पनवेल 40+ विरुद्ध परी 11 ओवले 40+। धन्यवाद। तर जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे। चला सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद घरत आणि हर्षल ठाकूर। नेक्स्ट मॅच 40+ तुम्हाला तरार पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला चांगलं गाजते 40+ क्रिकेट। मेडिटेक पनवेल 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 ओळे 40+ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज, पहिलं षटक घेऊन साईश। पहिलाच बॉल आडवा बॅटनं ऑन साईडला ओढलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला। स्ट्रॉंग झोन आहे खरं तर। प्रसाद घरत म्हटला की ऑन साईडला लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो। साईशवर मात्र पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता। सिंगल धावेनं मात्र खातं उघडलं जाईल। धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना मंगेश स्पोर्ट्स खारकोपर सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आणि खास करून हर्षल ठाकूर चांगला ऑलराऊंडर। फुल टॉस होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला मिड ऑफला, गॅप शोधू शकलेला नाही, इकडे मात्र धावत सुटला होता। वेळीच मागं फिरवला प्रसादनं, अन्यथा अनर्थ घडला असता। फुल टॉस बॉल जरी असला तरी तुम्हाला गॅप शोधावे लागतील, कारण पहिलं षटक सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे। इनफिल्डला बीट केल्यानंतर तुम्हाला धावा मिळत असतात आणि तेच करावं लागेल। क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे, दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे। कट केला यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये। बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हर्षलच्या बॅट मधून येतो एक नेत्र दीपक चौकार। सुपर स्ट्रोक होता हर्षलच्या बॅट मधून। फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव्ह डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून खेचलाय हर्षल ठाकूरचा धमाका। बॉल उत्तुंग षटकार। थँक यू डीजे रोशन। डीजे रोशन नाव रोशन करेल। सुरुवात चांगली झाली, आता मात्र आयकॉनवर हल्ला। पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी सहजतेनं घेतली जाईल। चांगल्या फॉर्म मध्ये आहे हर्षल ठाकूर आणि तोच फॉर्म मात्र सध्याच्या घडीला दिसतोय सुद्धा। स्क्वेअर कटचा चौकार आपण पाहिला, त्यानंतर अगदी सरळ रेषेमध्ये लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह पाहिला। प्रसाद हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलले बॉलला मिड ऑफ कडे, सिंगल मिळेल। एकेरी धाब्याच्या बरोबरीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल प्रसाद करत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावफलकावर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाची धावसंख्या बिनबाद 13। धावा धावफलकावर।
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाकडून आकाश टकले. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगलं षटक हाताळलं होतं या गोलंदाजानं. चिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बी पोल मधला हा सामना आहे. खरं तर ए पोल मध्ये आपण पाहिलं जयमाता ती दिघोडे संघ पुढे गेलाय आजच्या रात्रीमधून. आणि बी पोल मधून या लढतीतील विजेता संघ पुढे जाणार आहे. इकडे एज लागली होती. बॉल लॉंग स्टॉप निघालाय टॉप एज, परंतु लकी ठरलाय. प्रसाद गरजच्या बॅट मधून 4 धावा. आहेत. आकाश टकले चांगला बॉल होता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. ओ यावेळेस बॅक फुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाकेदार स्ट्रोक. गगनचुंबी षटकार. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला ती 23 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड नाव. त्यामुळे आकाश टकले पाठीमागच्या मॅच मध्ये काय भन्नाट बॉलिंग केली होती, परंतु इकडे समोर प्रसाद घरत आहे. ॲज अ आयकॉन खेळतोय तो खारकोपर संघाकडून. मान फ्रॉम जावळे, निलेश लेवन जावळे संघाचा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला मात्र कमाल फटकेबाजीला सुरुवात केली. चेंडू बदली केला जातोय. स्वीप केलाय प्रसादनं. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअरलेगला पोहोचलाय. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. खारकोपर संघ सध्याच्या घडीला या संघाची चर्चा मात्र आहे. जेव्हापासून संघ एक झालाय, संपूर्ण गाव एकजूट होऊन खेळतोय. 8 स्पर्धा हा संघ खेळलाय. तब्बल 5 पारितोषिक जिंकलेत. ही खरं तर एकजुटीचा फायदा किती असतो ना, हे पहा, हे कळून येत आहे. त्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं हर्षल ठाकूरला मॅन ऑफ द सिरीज घेत असताना अश्रू ओघळले होते त्याच्या डोळ्यामधून. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. यावेळेस मात्र शॉर्ट मिडविकेटकडे चेंडू सरकला. सिंगल मिळाली. त्यामुळे कुठेतरी एक संघ जेव्हा तुम्ही होऊन खेळताय, युनिटीनं खेळताय, तेव्हा मात्र संघाची गोष्टच काही और असते. आणि नक्कीच विदर्भाने गावाचा चांगला निर्णय. ज्यावेळेचा हा चेंडू डॉट निघून गेला. आणि जेव्हा जेव्हा संघ एकत्र होऊन खेळलेत ना, पहा कॉन्फिडन्स लेवल जो असतो ना, तो वरच्या लेवलला असतो. बिंदासपणा. कारण 2 संघ एकत्र, 3 संघ एकत्र येऊन खेळाडू जेव्हा गावासाठी खेळतात. यावेळी सुद्धा पूल केल्या प्रसादनं. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाची धावसंख्या 31 धावा. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ म्हटला की सुधीर शेठ ठाकूर. सुधीर शेठ ठाकूर नक्कीच सामना पाहत असेल तर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आमचे दिदी स्पोर्ट्सचे ओनर दिनेशजी पाटील आबा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे रोशन म्हात्रे साहेब असतील, कबाड ग्रामपंचायतीचे सदस्य किशोरजी पाटील असतील, सगळ्यांचं नेहमी सहकार्य या संघासाठी लाभतं. आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील पाहायला गेलं तर रिव्हर स्वीपचे जनक ज्यांना संबोधलं जातं,
संतोष दादा मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आणि 40+ क्रिकेट सध्या भलत्याच खरं तर लेवलला आहे आणि चांगलं गाजते सुद्धा. अनेक 40+च्या स्पर्धा आपण यंदाच्या वर्षी पाहिल्यात. चांगली मोठी मोठी पारितोषिकं सुद्धा. लोवा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला बळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये होईल बदला. 32 धावा धाव फलकावर, 32 रन्स. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र गलीमध्ये बॉल फील्ड केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. सिंगल रन. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, करण मडवी पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स येताना दिसल्यात. पहिले दोनही गोलंदाज महागडे ठरलेत. 26-13, परंतु आकाश टकलेच्या तब्बल धावा आल्या होत्या 18. त्याचमुळे करण मडवीनं चेंडू हातामध्ये घेतलाय. फुलर लेंथ होता. थोडासा हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ कडे सिंगल. चांगली बॉलिंग. धावसंख्येला थोडासा खीळ घालण्यामध्ये यशस्व प्राप्त केलंय ते करण मडवीनं. गावठांची ओळख आहे खेळाडू. फुल टॉस आहे आणि नाही टाकू शकत तुम्ही प्रसाद घरतला. गुडघा टेकून मारलाय हा फटका. मिड विकेटच्या वरतून षटकार. मात्र प्रसादनं सुद्धा तो फुल टॉस बनवला. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर 40 वर. आणखीन एक तसा शॉट मिड विकेटच्या वरतून खेचलाय करण मडवीला. प्रसाद घरतनं चांगलाच प्रसाद दिलाय करणला आणि धावसंख्या 6 ने जम्प करेल. टोटल मूव्स टू 46 नाव. दोन लगातार षटकार आलेत. आणखीन एक मोठा स्ट्रोक साठी गेला होता प्रसाद. इकडे मात्र बीट केलंय थोडस गतीनं करण मडवीनं. डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती. तिसरे षटक तसं महागडच ठरलं असंच म्हणावं लागेल. सतीस्मृती गावदेवी गावठाण संघाकडून 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल धावा लागल्या. त्या 46 धावा. चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना थोडंसं टेन्शन आता मात्र आलंय. कारण 46 धावा झाल्यात. याच धावगतीनं जर धावा आल्या तर 60च्या पुढे जाऊ शकतात आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र हे चांगलं लक्ष ठरू शकेल. जरूर प्रतिस्पर्धी संघ तगडा. करण मडवी सारखा धुरंधर खेळाडू या संघामध्ये खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट जर धावा आल्या तर तो चौताळून पेटून उठणार यात ते मात्र शंका नाहीये. साईश मात्र चांगली बॅटिंग करू शकतो. अमित नाईक चांगली बॅटिंग करतोयच सध्याच्या घडीला. चौथं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल भूषण धामापूरकर. फार मोठी जबाबदारी निभवायची भूषणला. पहिल्या 3ही बॉलर्सना थोडासा मार बसलाय. फुल टॉस होता. ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रॉपर टाइम करता आलं नाहीये हर्षलला आणि त्याचमुळे सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 47 वर. 5 चेंडूचा खेळ बाकी, परंतु प्रसाद घरतला स्ट्राईकवर आणलाय. अधिक चेंडू खेळेल तेवढंच मात्र धावसंख्या वाढ होऊ शकेल. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गावठाण टीम थोडं स्पीडअप करा प्लीज. सर इकडे लाईट्स आहेत गाडीचे. यावेळेस स्क्वेअर कट केला. बॅकफुटवरून स्लॅश केलाय बॉलला. जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता आणि चौकाराच्या 6 मात्र संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 अप. एकावन्न टोटल. संघाला धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करतोय तो संघ.
ऑन साईडला उडवलाय, मिड विकेटच्या वरतून खेचलाय. प्रसाद गरजचा जलवा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. बाई चिडली. नक्कीच ऐकू आपण परत. 57 धावा धावफलकावर. प्रसाद यावेळेस कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये, थोडासा धीम्या गतीनं आला होता धामापूरकरचा हा चेंडू, त्याचमुळे इकडे थोडस कठीण गेलं प्रसादला टायमिंग करणं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सध्याच्या घडीला प्रसाद घरत 42 धावांवर आहे. अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी जरूर ट्राय केली जाईल. प्रसाद धावतोय डेंजर एंडला, हर्षल इकडे मात्र पाहावं लागेल आणि पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र मोहरा गमावलाय, हर्षलला परतावं लागेल. विकेटचं पतन. मात्रे सर, तर मेडिटेक पनवेल संघाचे 40+ आपण यावर टॉस करण्यासाठी. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा ऑन साईडला एक्झिक्यूट केला हा फटका. मिड विकेटचा फिल्डर वेगानं आलाय, प्रसादच्या दिशेनं थ्रो, परंतु 2 रन्स कंप्लीट होतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 60 या आकड्यावर. 15च्या सरासरीनं मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाच्या धावफलकावर सध्याच्या घडीला धावा पाहायला मिळतात. 61 धावांचं तगडं असं आव्हान मात्र उभं करण्यात आलंय. इथं टॉस केला जाणार आहे मेडिटेक पनवेल 40+ आणि परी 11 ओळे 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात आणि टॉस बॉक्समध्ये त्यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या आणि टॉस करून घ्या.